नमस्कार, कशा आहात सर्वजण? बरे आहात ना? तर आज आहे सुट्टी मला आणि मी निघालेली आहे आज भज्जी करायला। आजचा माझा बेत आहे भज्जी। आणि भज्जी म्हणजे इतका आवडता प्रकार आहे ना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये। आता वेळामोशा जवळ येत आहे आणि भज्जी इतका आवडीने लोक खातात आणि कशा म्हणजे भाकरी बरोबर खातात आणि बाजरीचे लड्डू करून कोणी खातात, तर कोणी ज्वारीच्या भाकरी बरोबर खातात, कोणी भाताबरोबर खातात आणि 2-3 दिवस खातात। कारण चिंच असते ना त्याच्यामध्ये ते खराब होत नाही इतकं। म्हणजे आता हिवाळा आलं की सगळं काही हिरवा हिरवा भाजीपाला, मस्त भाजीपाला मिळतो ना आणि सर्व घालून एकदम मिक्स करून ते भाज्या करताना त्या इतकं स्वादिष्ट पण होतं आणि इतकं पौष्टिक पण असतं शरीराला। तर 2-3दा इकडे लोक करून खातात। जसं आता डिसेंबर सुरू झाला की लोकांच्या घरामध्ये हिरवे हिरवे ढाळे आले, तुरीच्या शेंगा आल्या की मग भज्जी करायला इकडचे लोक सुरूच करतात। शेतात जसं आलं तुरीच्या शेंगा लागल्या, ढाळे लागले की मग भज्जी सर्वांच्या घरामध्ये होतेच होते। आणि येळामोशाला तर मग करतातच करतात, ते तर कंपल्सरी। येळामोशाला भज्जी नाही तर मग ते होतच नाही येळामोशा कुणाची। तर मी आता साहित्य काय काय जमा केलेलं आहे पहा। तुम्हाला पहिलं साहित्य मी दाखवते काय काय लागतं आणि आम्ही कसे भज्जी करतो। सगळ्यांच्या वेगवेगळ्या भज्जी करतात, कुणी पातळ करतो, कुणी एकदम घट्ट करतं भाकरीला लावून खायसारखं, कुणीचे जे उंडे असतात त्या उंड्याला लावून खाण्यासाठी पातळ करतात, कुणी हिरवी मिरचीचे करतात, कुणी लाल तिखट घालून करतात। तर मी काय करते, कसं करते ना आमच्याकडे कसं करतात ते तुम्हाला मी दाखवते। तर साहित्य घेतलेलं आहे मी पालक, स्वच्छ धुवून सगळ्या भाज्या मी घेतलेली आहे। तर हे पालक आहे, तर पालक स्वच्छ सगळं धुवून घेतलेलं आहे। आणि हे मेथी आहे, हे पण धुवून स्वच्छ घेतलेली आहे, निवडून स्वच्छ सगळं करून घ्यायचं। आणि हे कांद्याची पात आहे, हे कोथिंबीर आहे आणि हे हिरव्या मिरच्या आहेत। म्हणजे किती सामान लागते बघा ते भज्जी करायला, म्हणजे इतकं सगळं सामान जोडावं लागतं। आणि हे सगळे शेंगाचं बी असते बघा, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे आणि ते वरण्याचे शेंगा आणि मटर वगैरे जितकं आपण तेवढे घ्याल तेवढे बी ह्याला बॉईल करून मी घेतलेलं आहे। बी काढावं अगोदर, सोलाव, त्याचं प्रिपरेशन करायलाच पूर्ण 1 दिवस लागतं भज्जीचं प्रिपरेशन करायलाच। मग नंतर करायला काही वेळ लागत नाही, सगळं तयार करून ठेवलं ना मग करायला वेळ लागत नाही आणि खायला तर मग काहीच वेळ लागत नाही। इतकं टेस्टी होतंय ना ते, कसं जातं पोटात आणि किती टेस्ट लागतं ते म्हणजे इतका आनंद घेऊन लोक खातात ते भज्जीचं आणि कितीदाही खातात, म्हणजे काही कंटाळा सुद्धा येत नाही ते भज्जी खाण्याचं। आणि भाकरी बरोबर खा, बाजरीच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर खूप मस्त एन्जॉय करतात। तर अजून येळामोशा पुढे आहे, तर मी आताच एकदा करणार आहे, अगोदर एकदा केलेली होते, आता येळामोशाच्या दिवशी एकदा। आणि हे बघा, आणि चिंच घ्यावं लागतं, हिरवी चिंच, जेवढं होईल तेवढं हिरवाच घ्यायचा सामान, सगळं काहीच घ्यायचं नाही वाळलेलं। आणि हिरवी चिंच बॉईल करून घेतलेली आहे मी, ते पण सगळे अर्ध्या किलोच्या हिशोबानं या पाव किलोच्या हिशोबानं घ्यायचं। अगर चिंच आपल्याला तेवढी नको तर आपण थोडीशी कमी करायचं, जास्त आंबट नको असेल तर। आणि हे अद्रक लसणाचा पेस्ट घ्यायचा आणि कढीपत्ता, फोडणी घालताना कढीपत्ता आणि बाकी मीठ आणि हळद तर पाहिजेच पाहिजे। आणि दुसरं म्हणजे हे पण पाहिजे आपल्याला, बेसन म्हणजे हरभऱ्याचं पीठ पाहिजे। तर चला मग एवढं सामान मी सगळं घेतलेली आहे। आता काय काय होतंय, प्रिपरेशन तर झालेलं आहे पूर्ण। अगोदर हे सगळं बारीक चिरायचं, मग आणि त्याला फोडणी वगैरे कसं द्यायचं, कोणता सामान मटेरियल अगोदर कोणतं घालायचं ते मी तुम्हाला सांगते। आता तुम्ही राहा शेवटपर्यंत, तर मिस करू नका। माझी भज्जी तुम्ही बघा आणि टेस्ट पण करा। चला मग बघूया आता। चला आता सगळं प्रिपरेशन माझं झालेलं आहे, हे बघा सगळे चिरून ठेवलेलं आहे, हे लहान लहान सगळं चिरून ठेवले। आता मी हे सगळं चिरलेलं आहे, हे सगळं चिरून ठेवले। आता चला, भांड ठेवलेलं आहे इकडे, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही। आणि हिरवी मिरचीचा ठेचा पण वाटून घेतलेला आहे। तर चला आता मग पाहूया। इकडे चिंचेचं कोळ ठेवलेलं आहे काढून, शिजलेल्या चिंचेचं। आता चला, आता भज्जीला फोडणी घालायचं काम करूया। मी 2 पळ्या तेल टाकलेली आहे भांड्यामध्ये आणि तेल गरम झालं की मग लगेच जिरे आणि मोहऱ्या टाकल्या। जिरे मोहऱ्या तडतडा लागल्या की मग लसण आणि अद्रक पेस्ट जे करून ठेवलेलं होतं अगोदरच, सगळं तयार ठेवावं लागतं, काही पण त्या वेळेस करता येत नाही। ते पण घातलं मी, अद्रक आणि लसणाचा पेस्ट। त्याला चांगला कलर आला की कोथिंबीर घालायची आणखीन थोडं चिरून, नंतर पण घालायचं, आता तेलात पण टाकायचं आणि मिरची वाटताना हिरवी त्याच्यात पण थोडं टाकायचं।
कढीपत्ता टाकायचा आणि त्याला रंग येऊ द्यायचं, थोडं फिरवायचं आणि चिरलेलं सर्व साहित्य जवळच घेऊन बसायचं. म्हणजे फोडणी टाकताना सर्व काही एक एक वस्तूची आता गरज पडणारच आहे. आता जे चिंचेचं कोळ करून ठेवलेलं होतं, म्हणजे चिंच शिजवून त्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं, ते ओतायचं, गरम करून ठेवायचं ते. आणि ते आपल्याला किती प्रमाणात पाहिजे, आपल्याला जास्त करायचं, कमी करायचं. आणि जास्त पण घालायचं नाही पाणी. जास्त पाणी घातलं तर मग त्याची चव पण जाते. आणि हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि मिरची पण टाकायची. ते वाटून ठेवलेला ठेचा घालायचा मध्ये. आता त्याच्यामध्ये चिरलेली मेथी टाकायची. तसेच चिरून बारीक चिरून टाकायचं. पालक टाकायचं, कच्चंच टाकायचं. आपोआप खूप वेळ त्याला शिजवलं जातं ना, ते शिजून जातं आपोआपच. आणि कांद्याची पात टाकायची. आता फिरवून घ्यायचं सर्व टाकून त्याला. उकळी येते, चांगलं त्याला उकळी येऊ द्यायचं. बघा सर्व वस्तू जवळच ठेवले होते म्हणून पटपट घालता आलं ना मधी. तयारच ठेवावं लागतं कोणतंही. आता ते बी जे होते हरभऱ्याचे, तुरीचे आणि वाल्याच्या शेंगाचे बी म्हणतात आणि मटर, हे सर्व काही शिजवून ठेवलेलं होतं. एक शिट्टी मारून, जास्त पण शिजवायचं नाही. आणि ते पण घातले. आता बघायचं आपण मीठ वगैरे बरोबर आहे का नाही, मिरची वगैरे आहे की नाही, थोडं चव घ्यायला काय हरकत आहे, थोडंसं घेऊन बघायचं. मग आता त्याच्यात बेसन जे भिजवून ठेवलेलं होतं, म्हणजे सर्व कालवून ठेवलेलं होतं, ते हळूहळू थोडं थोडं वतायचं. एकदाच वतलं तर मग गाठोळ्या होतात. खूप सावकाश सावकाश फिरवत ओतायचं. छान सगळं ओतलं की मग चांगलं त्याला आणखीन फिरवून घ्यायचं. बेसन पण आपण त्याच हिशोबाने घेतलेलं आहे ना. सर्व भाज्या पाव पाव तर बेसन पण पाव, सर्व भाज्या अर्धा अर्धा तर ते पण अर्धा किलो, अशाप्रमाणे. आता पहा शिजायला लागलेलं आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे. कलरपेक्षा त्याला टेस्ट खूप छान आलेली आहे. आणि त्याबरोबर आता मी करत आहे बाजरीच्या भाकरी. आणि ह्याला इकडं मस्त इकडं शिजत राहतं आणि आपण इकडं करायचं भाकरी. आणि भाकरी आणि भाजी झाली की मग त्याच्यावर मारायचा आपण ताव. तर आज सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी असले सगळे माझे कामं चालत राहतात. आणि काय करावं, तसं घरच्यांना पण खाऊ घालावं लागतं ना. मग आता मी बाजरीच्याच भाकरी करावं म्हणते. आमच्याकडे जास्त ज्वारीच्याच करतात. भाकरीच्या असंच कधी कधीतरीच करतात, जास्त बाजरी खात नाहीत. आणि एळा मशाला पण बाजरीच्या भाकरी खातात त्याबरोबर फक्त. आणि ऐन वेळेस ज्वारीच्याच, दररोज ज्वारीच्याच भाकरी खातात. तर आणखीन मध्ये मध्ये त्याला थोडं फिरवायचं, म्हणजे मध्ये करपू नये म्हणून. आणि खूप छान शिजू द्यायचं. शिजल्यानंतर मग खायला काय हरकत नाही. तर शिजायला पण थोडा वेळ द्यावं लागतं त्याला. कच्चं कच्चंही मग छान वाटणार नाही आणि लवकर पण खराब होईल. तर इकडं भाकरी पण माझ्या चालू झालेल्या आहेत. आणि इकडं आलेली आहे स्फूर्ती, म्हणजे माझी नात आलेली आहे शाळेवर. आता मी गरम गरम भाकरी करून देणार आहे. भजी तर शिजतच आहेत. आणि ही आणि तिची मम्मी म्हणजे माझी मुलगी आणि फौजी साहेब सर्व तिघजण आता जेवण करत आहेत. तर घेत आहे ती जेवायला. मी म्हटलं तुम्ही घ्या सर्वजण, आता मी नंतर घेईन, भाकरी झाल्यानंतर तुम्हाला गरम गरम करून देते. तर म्हणून आता मी भाकरी करत आहे आणि ते सर्वजण घेणार आहेत. आणखीन एक नात मोठी 6 वाजता येणार आहे, तिची शाळा उशिरानं असते. मग तिला पण करून ठेवते, भाकरी तिला आवडतात. तर चाललेलं आहे मस्तपैकी जेवण, सगळ्यांचं दुपारचं जेवण. आणि खूप छान भज्जीचा स्वाद सर्वजण घेत आहेत. आता मी पण भज्जीचा स्वाद घेणार आहे. झालं माझं पण स्वयंपाक वगैरे सगळं. आणि त्याच्यावर एक तेलाची धार सोडायची, चांगलं फोडणी दिलेल्या तेलाची. आणि चला मग मी पण जेवण करते, तुम्ही पण जेवण करायला या. कशी वाटली भज्जीची रेसिपी नक्की सांगा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.